राघवं रामचन्द्रं च रावणारिरमापतिं राजीवलोचनं रामं तौ वन्दे रघुनंदनम. नमस्कार. आपण श्रीरामांच्या भक्तांच्या कथा पाहतो आहोत. आत्तापर्यंत आपल्या असं लक्षात आलं की सर्वसामान्य माणसांमध्ये श्रीरामांचे अनन्य भक्त आहेत. तसेच जे ऋषीमुनी आपल्याकडे होऊन गेले ते देखील श्रीरामांचे भक्त आहेत. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष देवादिदेव महादेव हे सुद्धा रामांचे अनन्य असे भक्त आहेत. आपल्याला सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे की महादेव कायम भगवान श्रीरामांचं स्मरण करतात, चिंतन करतात, रामनामाचंही अनुसंधान ठेवतात. तर भगवान श्रीराम महादेवांचं स्मरण करतात. ह्या दोघांचं एकमेकांवरती अत्यंतिक प्रेम आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे. आणि प्रत्येक युगामध्ये या दोनही देवता परस्परांना वेगवेगळ्या कारणांसाठी, घटनांसाठी सहकार्य करतानाही वेगवेगळ्या कथांमधून आपण पाहत असतो. तर आज आपण भगवान महादेव हे भगवान श्रीरामांचे भक्त कसे आहेत हे पाहणार आहोत. जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली त्यानंतर दिती आणि अदिती या दोघींपासून देव दानव हे निर्माण झाले. या देवदानवांमध्ये साम्य नव्हतं. देवता या सात्विक स्वरूपाच्या आहेत, दैवी गुण त्यांच्यामध्ये आहे, तर दानवांमध्ये रजोगुण आणि तामसी गुण मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. त्याचा परिणाम इतरांची सत्ता, जीवन, धनधान्य, धनसंपदा ओरबाडून घेण्याकडे या दानवांची सहज प्रवृत्ती दिसते. आणि देवता ज्या आहेत त्या मानव कल्याणासाठी, या सृष्टीचं संचलन करण्यासाठी आपलं आपलं काम करताना आपण पाहतो. तर देवदानवांमध्ये सातत्याने संघर्ष चालू होता. आणि या संघर्षामध्ये कधी देवता विजयी व्हायच्या, त्यांचं संपूर्ण सृष्टीवरती राज्य असायचं, तर कधी दानव विजयी व्हायचे आणि ते या सृष्टीवरती आपलं अधिराज्य गाजवायचे. पण जसं त्यांच्या वृत्तीमध्ये फरक आहे त्याप्रमाणे त्यांच्या वागण्यात, आचरण्यामध्ये, कार्य करण्यामध्ये देखील महद अंतर आपल्याला दिसून येतं. म्हणून देवतांचं राज्य जेव्हा असतं त्यावेळेला सर्वसामान्य माणूस सुखी आनंदी असतो. तर दानवांच्या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला अतिशय त्रास सहन करावा लागतो. ऋषीमुनींना त्रास सहन करावा लागतो. दानवांचे अत्याचार सहन करावे लागतात. हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. देवतांचे गुरु भगवान बृहस्पती आहेत. ते देवतांना उत्तम मार्गदर्शन करतात. तर दानवांचे गुरु शुक्राचार्य हे दानवांची सत्ता अधिक प्रबळ कशी होईल यासाठी प्रयत्नशील असतात. तर देव आणि दानव यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष हा होत होता. आणि मग एकदा त्यांनी असा विचार केला की या संघर्षामध्ये देवतांचीही हानी होते, दानवांचीही हानी होते. व ही हानी टाळावी आणि आपण सगळ्यांनी अमर व्हावं, त्याकरता अमृत नावाचं रसायन आपण शोधून काढायला हवं. मग हे अमृत कुठे आहे? तर हे सागरामध्ये, सागराच्या तळाशी अमृत असतं. आणि त्या सागराचं मंथन करून, समुद्राचं मंथन करून आपल्याला ते अमृत काढता येईल. याच्यावरती देव आणि दानव दोघांचंही एकमत झालं. मग समुद्र मंथन करायचं ठरल्यानंतर एकमताने निर्णय करण्यात आला. समुद्राचं मंथन करायचं असेल तर तो समुद्र घुसाळावा लागेल, तेव्हा त्याच्यामध्ये असणारं अमृत बाहेर येईल.
मग ते घुसळण्याकरता एक मोठा पर्वत त्या समुद्रात आणून ठेवायला हवा. हा पर्वत आणायचा कोणी आणि तो समुद्रात बुडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे देवता दानव हे सगळे एकत्र आले. त्यांनी विचारविनिमय केला. त्यामध्ये ब्रह्मदेव, साक्षात विष्णू हे देखील सहभागी झाले. एक पर्वत आणला गेला, तो समुद्रात ठेवला. तो पाण्यामध्ये तो तळाशी निघून गेला. आता काय करायचं? आता कुठला पर्वत आणायचा? मग सगळ्यांच्या मते असं ठरलं, मोठा जो पर्वत समुद्रामध्ये बुडणार नाही तो आणायचं ठरवलं. आणि तो आणण्याकरता भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितलं की तू जा, तुझ्या पाठीवरती तो पर्वत ठेवला जाईल आणि तो समुद्रामध्ये घेऊन ये. त्याप्रमाणे तो पर्वत आणला गेला. त्या पर्वताला घुसळण्याकरता एक मोठी दोरीची आवश्यकता होती. वासुकी नावाचा जो साप होता तो दोरीमध्ये रूपांतरित झाला. त्याचं शेपूट देवतांनी धरलं, त्याचं मुख दानवांनी धरलं आणि तो मंदार पर्वत जो समुद्रामध्ये ठेवला होता त्याचं घुसळणं सुरू झालं. त्याला धरून समुद्र मंथन सुरू झालं. तसा तसा तो मंदार पर्वत समुद्राच्या तळाशी जायला लागला. आता पुन्हा संकट निर्माण झालं की काय करायचं? तेव्हा देवदानवांनी भगवान श्री विष्णूंना विनंती केली. त्यावेळेला विष्णूंनी कूर्म रूप घेतलं, कासवाचं रूप घेतलं आणि त्या मंदार पर्वताच्या खाली ते जाऊन बसले. आपल्या पाठीवरती तो मंदार पर्वत त्यांनी उचलून धरला आणि सांगितलं की आता बिनधास्तपणे तुम्ही समुद्राचं मंथन करा. त्याप्रमाणे समुद्राचं मंथन सुरू झालं आणि पहिल्यांदा त्या समुद्रातून अत्यंत भयंकर असणारं विष बाहेर आलं. ते विष बाहेर आल्याबरोबर सृष्टीमध्ये असणारी जीवसृष्टी यांचा श्वास गुदमरायला लागला. जीवसृष्टी नष्ट होते की काय अशी भीती प्रत्येकाला वाटायला लागली. आणि या विषाचं करायचं काय, हे कुठे ठेवायचं, मोठा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिला. त्यावेळेला श्री विष्णूंना विचारण्यात आलं की या विषाचं करायचं काय. विष्णूंनी सांगितलं की देवादिदेव महादेव या सगळ्या कार्यापासून लांब आहेत, त्यांनाही या कार्यामध्ये समाविष्ट करून घ्या. या विषाच्या संदर्भामध्ये तुम्ही त्यांना विचारा की काय करता येईल, त्यांच्या जवळ जा, त्यांचा सल्ला घ्या. सगळ्या देवता आणि दानव महादेवांकडे गेले. महादेव प्रसन्न मुद्रेने बसले होते. त्यांच्याजवळ पार्वती माता हे बसलेली होती. सगळ्या देवदानवांचं महादेवांनी स्वागत केलं आणि सगळ्यांनी मिळून झालेली सगळी घटना महादेवांना सांगितली आणि विनंती केली की या विषाचा परिहार काहीतरी करा. कारण हे विष जर असं सृष्टीमध्ये राहिलं तर जीवसृष्टीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यावेळेला महादेवांनी पार्वतीला विचारलं की मी हे विष ग्रहण केलं तर चालेल का, तुझी परवानगी आहे का? सगळ्या सृष्टीच्या कल्याणाकरता मी ते विष स्वतःमध्ये धारण करतो. जगाच्या कल्याणा संतांची विभूती या पद्धतीने भगवती पार्वतीने त्यांना परवानगी दिली. त्याबरोबर शिवशंकरांनी ते अत्यंत भयंकर असणारं विष ग्रहण केलं आणि आपल्या कंठामध्ये धारण केलं. ते धारण केल्याबरोबर त्यांच्या संपूर्ण शरीराचा दाह सुरू झाला. तो दाह इतका भयंकर होता की ते भयंकर अस्वस्थ व्हायला लागले. कुठेही त्यांना शांतता मिळेना. संपूर्ण शरीराची लाही लाही त्यांच्या व्हायला लागली. आता काय करायचं? मग थंड अशा गंगाजलाचा अभिषेक सुरू झाला तरीही त्यांचा दाह कमी होईना. स्पर्शाने अत्यंत थंड असणारे सर्प त्यांच्या गळ्यामध्ये ठेवण्यात आले. त्यांच्या अंगावरती साप रुळायला लागले की जेणेकरून त्यांना शीतलता प्रदान होईल. तरीही त्यांच्या शरीराचा दाह कमी होईना, अस्वस्थता कमी होईना. त्यावेळेला चंद्रांना आवाहन करण्यात आलं आणि चंद्र भगवान शिवशंकरांच्या
मस्तकावरती जाऊन बसले की जेणेकरून चंद्राची शीतलता त्यांना मिळेल, त्यांचा ताप कमी होईल. पण तरीही ताप काही कमी होत नव्हता. असह्य भयंकर असा तो दाह त्यांना अस्वस्थ करत होता. आणि मग हा दाह शांत करण्याकरता भगवान शिवशंकरांनी रामाचं नाम घ्यायला सुरुवात केली. जसं जसं ते नाम त्यांच्या मुखामध्ये स्थिर व्हायला लागलं तसं तसं त्यांच्या शरीराचा होणारा दाह हळूहळू हळूहळू कमी झाला आणि नंतर पूर्ण नाहीसा झाला. हे श्रीरामांच्या नामाचं महत्त्व आहे. भगवान शिवशंकरांच्या शरीराचा मनाचा होणारा दाह रामनामाने निवळला. तेव्हापासून भगवान शिवशंकर श्रीरामांच्या नामामध्ये मग्न असतात. एवढंच नाही तर भगवान श्रीरामांची जन्मकथा रामायण, रामांच्या सुंदर अशा लीला, रामांचा पराक्रम, रामांचं व्यक्तिमत्व यांचं स्मरण करतात. त्याच्यामध्ये भगवान शिवशंकर घडून गेलेले असतात. हा प्रसंग सगळा झाल्यानंतर एकदा असंच पार्वती शिवशंकरांना म्हणाली की प्रभू, तुम्ही अतिशय आनंदी दिसताय, तुमच्या हृदयामध्ये आनंदाच्या लहरी उसळत आहेत असं तुमच्या चेहऱ्यावरनं लक्षात येत आहे. हृदयामध्ये असणारी गोष्ट सहजतेने चेहऱ्यावर प्रकट होते. तिचं अवलोकन करून भगवती पार्वती त्यांना विचारते आहे. त्यावेळेला भगवान महादेव तिला म्हणतात की मी सातत्याने श्रीरामांच्या लीलांचं अनुसंधान करतो. श्रीरामांचा जो अवतार आहे त्या अवतारामध्ये त्यांचं बालस्वरूप, त्यांचं तरुण स्वरूप, त्यांचा पराक्रम, त्यांचं शौर्य, त्यांचं धैर्य, त्यांचं आचरण, त्यांचे विचार, त्यांची आपल्या भक्तांप्रती असणारी प्रीती, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनाला फार फार भावतात. आणि म्हणून मी अखंडपणे श्रीरामांचं चिंतन करत राहतो. हे ऐकल्यावर पार्वतीची उत्सुकता आणखीन जागृत झाली आणि मग श्रीरामांचं रामायण काय आहे ते ऐकण्याची इच्छा तिने व्यक्त केली. अतिशय आनंदाने, उत्साहाने भगवान महादेवांनी पार्वतीला रामायणाची संपूर्ण कथा अत्यंत सहजतेने, सुंदर पद्धतीने सांगितली. पार्वती ही त्या कथेमध्ये रमून गेली. त्यानंतर भगवान विष्णू रावणाचं परिपत्य करण्याकरता म्हणून श्रीरामांच्या रूपात अयोध्येत रघुवंशामध्ये राजा दशरथाच्या पोटी जन्म घेणार आहेत असं निश्चित झालं. आणि ती मंगलघटिका आपण साधायची असंही महादेवांनी मनात ठेवलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये सगळ्या देवता एकत्र आल्या, मोठे सगळे ऋषी एकत्र आले आणि सगळ्यांनी एकमताने असा निर्णय केला की भगवान श्रीरामांच्या रूपामध्ये श्री विष्णू अवतीर्ण होत आहेत. आणि त्यावेळेला सगळ्यांना खूप इच्छा असूनही कुणीही त्यांच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहायचं नाही. कारण आपण सगळ्या देवता रावणाच्या बंदिवासामध्ये पडलेलो आहोत. रावणाचे सगळे अत्याचार आपण सहन करतो आहोत आणि आपल्याला सोडवण्याकरता म्हणूनच भगवंत येत आहेत. पण हे जर रावणाला कळलं, त्याच्या गुप्तहेरांकडनं ही बातमी त्याला समजली, तर मात्र तो श्रीरामांना त्रास द्यायला सुरुवात करेल आणि श्रीरामांचं बालपण आनंदाने
उत्साहाने फुलणार नाही. येणाऱ्या आपत्तींना त्यांना तोंड द्यावं लागेल. त्यामुळे ती गुप्तता आपण सगळ्यांनी मिळून सांभाळायची आहे, पाळायची आहे, असं एकमताने ठरलं. पण ज्या वेळेला भगवान श्रीराम या पृथ्वी तलावरती अयोध्येमध्ये प्रकट झाले, त्यावेळेला मात्र भगवान सदाशिवांना, महादेवांना राहावेना. आणि मग आपण त्या उत्सवामध्ये सामील व्हावं असं वारंवार त्यांना वाटायला लागलं. मन उतावीळ झालं श्रीरामांचं बालरूप पाहण्याकरता, तिथला आनंदोत्सव साजरा करण्याकरता. आणि म्हणून महादेव काकभ्रुशुंडींकडे गेले त्यांच्या आणि त्यांना सांगितलं की माझी फार इच्छा आहे श्रीरामांचं बालरूप पाहावं, तिथल्या जन्मोत्सवामध्ये आपण उपस्थित राहावं. तुम्ही येता का माझ्याबरोबर? नियम मोडायचा आहे, एकाला दुसरा साक्षीदार असायला हवा. म्हणून दोघांनीही काकभुशुंडी आणि महादेव या दोघांनी एकमताने श्रीरामांच्या जन्मोत्सवामध्ये सहभागी होण्याचं ठरवलं. आणि सामान्य माणसाच्या रूपामध्ये ते दोघंही अयोध्येमध्ये दाखल झाले. भगवान श्रीराम प्रकट झाले त्यावेळेला भगवान सूर्यनारायणसुद्धा ती मंगलघटिका पाहण्याकरता स्तब्ध झाले होते. संपूर्ण अयोध्येमध्ये आनंदाला उधाण आलं होतं, आनंदाला पारावार राहिला नव्हता. प्रत्येक नागरिक, स्त्री, पुरुष मोठ्या आनंदाने, उत्साहाने अयोध्येमध्ये तो उत्सव साजरे करत होते. राजा दशरथ धन्य झाले होते. कौसल्या माता, जिने अनेक वर्ष पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न केला होता, तिची कूस आज आनंदाने भरून गेली होती. त्यांचे कुलगुरू वशिष्ठ ऋषी हेही आनंदाने विभोर झाले होते. सगळीकडे मंगलमय असं वातावरण होतं, कारण श्रीरामांचा जन्म झाला होता. श्रीराम प्रत्यक्ष भगवान श्री विष्णू आहेत आणि ते एकटे येत नाहीत, त्यांच्याबरोबर त्यांच्या सगळ्या शक्ती त्या ठिकाणी अवतीर्ण होतात. तिथलं वातावरण मंगलमय होतं, प्रसन्न होतं, आनंदाने भरून जातं. तो सगळा उत्सव महादेवांनी मनसोक्त अनुभवला आणि परत आपल्या कैलासामध्ये निघून गेले. नंतर श्रीराम हळूहळू त्यांचं बालपण रांगायला लागलं. ते बसायला लागले, चालायला लागले. त्यावेळेला त्यांच्या त्या बालरूपातल्या लीला पाहण्याकरता महादेव कधी ज्योतिषाचं रूप घेऊन येत असत आणि राजा दशरथांना म्हणत की मी तुमच्या छोट्या कुमारांचं भविष्य पाहतो. आणि श्रीरामांना आपल्या दोन्ही हातांमध्ये घेऊन आनंदाने विभोर होऊन जात असत. श्रीरामांचं अत्यंत सुंदर रूप डोळ्यांमध्ये साठवून घेत असत. श्रीरामांचा स्पर्श संपूर्ण त्यांना मोहरून टाकत असत. आणि मग श्रीरामांची भविष्यवाणी ज्योतिषाच्या रूपामध्ये महादेव करत. पुन्हा काही दिवसांनी त्यांना असं वाटावं की आपण खूप दिवस झाले श्रीरामांना पाहिलं नाही. पुन्हा गारुड्याच्या वेशामध्ये ते अयोध्येमध्ये येत आणि गारुड्याचा खेळ दाखवत. तो खेळ पाहण्याकरता श्रीराम आपल्या भावंडांसहित अतिशय आनंदाने त्याच्यामध्ये सहभागी होत तो बघत असत. त्यावेळेला श्रीरामांकडे एकटक महादेव पाहत राहत. किती सुंदर, किती गोड, किती मधुर श्रीरामांचं रूप आहे. एकदा बघून मनाचं समाधानच होत नाही. वारंवार वारंवार त्या श्रीरामांना आपण आपल्या डोळ्यांमध्ये साठवावं, हृदयामध्ये साठवावं आणि मनामध्ये सातत्याने त्याचं चिंतन करत राहावं असं त्यांना वाटत असे. त्यामुळे वेगवेगळ्या रूपात महादेव श्रीरामांना बघण्याकरता येत असत, त्यांना भेटण्याकरता, त्यांना पाहण्याकरता येत असत. असा बराचसा कालावधी गेल्यानंतर एकदा महादेवांना असं वाटलं
की संपूर्ण रामकथा आपण कोणाकडनं तरी ऐकावी. त्यांनी विचार केला आणि ते दंडकारण्यामध्ये असणाऱ्या अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये एक दिवस दाखल झाले. बरोबर पार्वती माताही होती. अगस्ती ऋषींच्या आश्रमात आल्यावर अगस्ती ऋषींनी त्यांचं स्वागत केलं, यथासांग त्यांची पूजा केली आणि त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहिले. आज महादेव अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये आले होते. केवढं मोठं भाग्य त्यांचं होतं. आज अगस्ती ऋषींनी महादेवांना म्हटलं की महादेव, आपली काय इच्छा आहे, मी आपली काय सेवा करू शकतो ती कृपया मला सांगा. महादेवांनी क्षणाचाही विलंब न करता अगस्ती ऋषींना आपली इच्छा बोलून दाखवली. ते म्हणाले की मला तुमच्या मुखातून रामायणाची कथा ऐकायची आहे. अगस्ती ऋषींनी आनंदाने त्यांना होकार दिला आणि अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये अनेक महिने भगवान महादेव आणि पार्वती माता अगस्ती ऋषींकडून रामकथा ऐकत बसले. ते तिथेच राहिले आणि रोज त्या रामकथेचा आस्वाद ते घेत होते. जशी जशी रामकथा भगवान महादेव ऐकत होते तसं तसं त्यांचे कान, त्यांचं मन तृप्त होत असे. आनंदाने संपूर्ण शरीर भरून जात असे. आनंदाला उधाण येत असे. आणि अनेक महिन्यांनंतर त्यांची ही कथा पूर्ण झाली. कथा पूर्ण झाल्यानंतर महादेवांनी त्यांना धन्यवाद दिले. त्यावर अगस्ती ऋषींनी त्यांच्याकडे दक्षिणेची मागणी केली. महादेव म्हणाले, काय तुम्हाला दक्षिणा देऊ? अगस्ती ऋषी म्हणाले की मला तुम्ही भक्तीचं शास्त्र समजावून सांगा. त्याप्रमाणे महादेवांनी अत्यंत उदार अंतःकरणाने अगस्ती ऋषींना संपूर्ण भक्तीचं शास्त्र उकलून सांगितलं. ते झाल्यानंतर महादेव आणि पार्वती अगस्तींच्या आश्रमातून निघाले. त्यावेळेला भगवान श्रीराम भगवती सीतेला शोधत होते. रामायणातला तो प्रसंग होता. भगवान श्रीरामाच्या जीवनातला अत्यंत कठीण असा प्रसंग होता. सीतामातेचं अपहरण रावणाने केलं होतं. श्रीराम आणि लक्ष्मण दोघंही कुटीमध्ये नव्हते. ते कुटीपासून बरेच लांब गेल्यानंतर हे अपहरण झालं होतं आणि ते कुटीत आल्यानंतर त्यांनी बघितलं सीता तिथे नाही. आजूबाजूला ते तिला शोधत होते. सीतेला हाक मारत होते. श्रीराम पानांना, फुलांना विचारत होते की तुम्ही माझी सीता कुठे बघितली आहे का? हरणांना विचारत होते, अरे माझी सीता इथे तुम्हाला दिसली का? दगडांना आलिंगन देऊन म्हणत होते, माझी सीता कुठे मला सांगा तुम्ही. कधी ती मला सोडून जात नाही. आज ती कुठे गेली आहे मला काही कळत नाही. झाडांना आलिंगन देत होते. एका बाजूला त्यांच्या डोळ्यामधून अश्रुपात होत होता. श्रीरामांचं हे रूप महादेवांनी पाहिलं आणि जय सच्चिदानंद असं म्हणून लांबून महादेवांनी श्रीरामांना नमस्कार केला. भगवती पार्वती त्यांच्याबरोबरच होती. तिच्या डोक्यात विचार आला की यांनी जय सच्चिदानंद म्हणून कुणाला नमस्कार केला. तिने विचारलं की तुम्ही कोणाला नमस्कार केला? त्यावर महादेव म्हणाले की अगं, आत्ता आपण ज्यांची कथा अगस्तींच्या आश्रमामध्ये ऐकली ते प्रत्यक्ष श्रीराम, त्यांना मी नमस्कार केला. ते माझे वंदनीय आहेत, ते माझे आराध्य आहेत, ते सच्चिदानंद स्वरूप परमात्मा परमेश्वर आहेत. त्यावर भगवती पार्वतीचा विश्वास बसेना. तिला असं वाटलं की प्रत्यक्ष परमात्मा परमेश्वर असणारे श्रीराम असे सामान्य माणसासारखे रडतायत, झाडांना विचारतायत, पक्ष्यांना विचारतायत, दगडांना आलिंगन देतात
झाडाला आणि आलिंगन देऊन विचारतायत, माझी सीता कुठे, माझी सीता कुठे गेली आहे, कुठे हरवली, मला काही कळत नाही, मला काही मार्ग सापडत नाही आहे, तुम्ही मला मदत करा. परमात्मा परमेश्वर असे असू शकतात याच्यावर तिचा काही विश्वास बसेना. आणि तिने ती गोष्ट महादेवांना बोलून दाखवली. त्यावर महादेव तिला म्हणाले की तुझा जर विश्वास नसेल तर तू जा आणि त्यांची परीक्षा घे, मग तुला कळेल की श्रीराम कोण आहेत. तोपर्यंत मी इथे झाडाखाली बसतो. असं म्हणून महादेव तिथे एका झाडाखाली बसले आणि श्रीरामांची परीक्षा घेण्याकरता ते खरंच परमात्मा परमेश्वर आहेत की नाही हे पाहण्याकरता भगवती पार्वती निघाली. तिने सीतेचं रूप घेतलं आणि ती रामांच्या समोरून चालत आली. तिला पाहिल्याबरोबर श्रीरामांनी दोन्ही हात जोडले आणि तिला म्हणाले, माताजी माझा नमस्कार स्वीकार करा. आणि देवादिदेव महादेव कुठे आहेत, तुम्ही एकट्याच इकडे कुठे फिरता आहात. हे ऐकल्याबरोबर भगवती पार्वती गांगरून गेली. तिने जरी सीतेचं रूप घेतलेलं असलं तरी भगवान श्रीरामांनी तिला ओळखलं होतं. आणि मग ती म्हणाली की नाही, ते इथेच आहेत. असं म्हणून ती तिथून निघून गेली. तिच्या हे लक्षात आलं की श्रीराम प्रत्यक्ष परमात्मा परमेश्वर आहे. केवळ श्रीरामांच्या रूपामध्ये ते आलेले असल्यामुळे त्या जीवनामध्ये जो कार्यभाग आहे तो साधण्याकरता या वेगवेगळ्या लीला त्यांना कराव्या लागत आहेत. तिथून ती महादेवांजवळ गेली. महादेवांनी विचारलं की तुझ्या शंकेचं निरसन झालं का. तर ती म्हणाली, हो, श्रीराम हे प्रत्यक्ष परमात्मा परमेश्वर आहेत. मग महादेव तिला म्हणाले की मग तू का गेली होतीस तिकडे. ती म्हणाली की अहो, तुम्ही त्यांना नमस्कार केला पण मी त्यांना नमस्कार केला नव्हता. त्यांना नमस्कार करण्याकरता म्हणून मी तिथे गेले होते. असं म्हणून महादेव आणि पार्वती तिथून निघून गेले. तर असे हे महादेव सातत्याने श्रीरामकथांचं स्मरण करतात. श्रीरामांचं मंगलमय साधं सोपं असणारं नाम मुखामध्ये घेतात, मनामध्ये श्रीरामांची मूर्ती धारण करतात, श्रीरामांचं स्वरूप धारण करतात, अखंड त्यांचं चिंतन करतात, अखंड त्यांचं स्मरण करतात, अखंड त्यांचं अनुसंधान ठेवतात. म्हणून देवादिदेव महादेव हे श्रीरामांचे अनन्य असे भक्त आहेत आणि श्रीरामांचंही महादेवांवरती अतिशय प्रेम आहे. ज्यावेळेला सीतेला शोधत शोधत श्रीराम लंकेच्या अलीकडे येतात, जिथे समुद्र आहे आणि समुद्र लंघन करून पार करून त्यांना पुढे जायचं आहे. शेवटची लढाई रावणाशी करायची आहे. त्यावेळेला या महादेवांचा आशीर्वाद श्रीराम घेतात. त्याकरता तिथे त्यांनी महादेवांची पिंड स्थापन केली, ज्याला आपण श्रीरामेश्वरम म्हणून ओळखतो. तिथे भगवान श्रीरामांनी महादेवांना स्थापित केलं, त्यांची पूजा अर्चा केली, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि नंतर मग त्यांनी तो समुद्र पार करून लंकेमध्ये गेले. त्या रावणाला मारून टाकलं. दुष्टवृत्तीचा खलवृत्तीचा नायनाट त्यांनी केला. तर अशा पद्धतीने भगवान महादेव श्रीरामांचे भक्त आहेत आणि श्रीरामांचे आराध्य भगवान महादेव आहेत. तर अशी ही श्रीरामांचे भक्त असणाऱ्या महादेवांची कथा आहे. उद्या आपण पुन्हा दुसरी नवीन कथा पाहू. आज थांबूया. धन्यवाद.